साबुदाणा बटाट्याचे छान असे पातळ आपण खिचे केलेले आहेत आणि हे फुलून दुप्पट तिप्पट होतात। सर्वांनाच आवडेल, उपवास असो किंवा नसो। मस्त असे पातळ साबुदाणा बटाट्याचे खिचे आहेत। रेसिपी पूर्ण बघा, अचूक प्रमाण आहे। तुम्ही बघू शकता एकदम कागदासारखे पातळ असे साबुदाणा बटाट्याचे खिचे झालेले आहेत। हे बघा, तुम्हाला एकदम जवळून दाखवते आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका, म्हणजे कर्तव्य चुकणार नाही। बघा, आणि 2 कलरमध्ये मी केलेले आहे। हे बघा, थोडं तिखट टाकून पण केलेले आहे। खूप सुंदरसा कलर येतो आणि एकदम पातळ होतात। नवीन अशी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया। तळलेले पापड बघा, किती छान पातळ असे झालेले आहे। बघा, चला तर मग बघूया रेसिपी। 1 किलो उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि 1 पाव साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा जसा मार्केटमधून आणला तसाच छान कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि एका जाडबुडाच्या कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे। व्हिडिओ बराच मोठा होईल म्हणून मी थोडा फास्ट केलेला आहे। साबुदाणा भाजायला 2 ते 3 मिनिटं लागतात। छान लालवट असे भाजून घ्यायचे। बघा, मस्त असं खमंग भाजून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान थंड होऊ द्यायचं आहे। जे उकडलेले बटाटे आहेत ते किसणीवर किसून घ्यायचे, म्हणजे छान असा चोपडा असा लांदा तयार होईल, मध्ये गिठळ्या राहणार नाही। आणि साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये छान बारीक असं पावडर करून घ्यायचं आहे आणि ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे। जो जाड भाग येतो तो परत टाकून दुसऱ्या भागामध्ये परत काढून घ्यायचा आहे। 2 भागामध्ये छोट्या पॉटमध्ये बारीक होते। बघा, चाळणीवर छान चाळून घेतल्यानंतर बारीक असं पावडर तयार झालेला आहे। आता जो आपण लादा केलेला होता बटाट्याचा तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आधी यामध्ये टाकायसाठी 1 चम्मच मी मीठ घेतलेलं आहे, सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि जिरा पावडर अर्धा चम्मच टाकलेला आहे। छान मिक्स करायचं आहे आणि आवडीनुसार यामध्ये हिरव्या मिरच्या ठेचा टाकायचा आहे। मी अर्धा चम्मच टाकते आणि छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आवडीनुसार तुम्ही लाल मिरचीचं पावडरसुद्धा टाकू शकता, जे मी वेगळे असे पापड केलेले आहे। आणि हाताने चुळून चुळून असायचं छान लादा तयार करून घ्यायचा आहे। छान घट्टसर असा उंडा तयार करून घ्यायचा आहे। जर थोडं कोरडं वाटत असेल तर थोडं पाणी टाकायचं आहे। गरम पाणी घेतलं तरी चालेल। थोडं कोमटसर पाणी घेऊन छान असा उंडा चुरून घ्यायचा आहे आणि छान असा उंडा तयार झाल्यानंतर एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे। बघा, आणि मी उकळतं पाणी ठेवलेलं आहे गॅसवर, त्यामध्ये वाफवून घ्यायचा आहे हा उंडा आणि असं वरून छान पॅक झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटानंतर बघा हात लावून बघायचा एकदा। बघ, कुठे चिपकत नाही आहे, म्हणजे आपलं उंडा तयार आहे। आता सराट्याची मदतीने किंवा चम्मचच्या मदतीने एका कोपरमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। बाकीचं जे उरलेलं आहे ते झाकून ठेवायचं, म्हणजे छान गरम राहील। आणि बघा, थंड करून घ्यायचं थोडं आणि तेलाचा वापर न करता पाण्याचा वापर करून किंवा थोडं तेल लावून, तेल बिलकुल कमी लावायचं आहे। बघा, गरम आहे त्यामुळे थोडं थोडंसं चुरून घ्यायचं आहे। छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे उंडा हा एकसारखा होईल आणि पापड छान पातळ होतील। आता बघा, थोडं थोडं पाणी लावून मी चुरून घेत आहे, म्हणजे हाताला चिपकणार नाही। खूप जर तेल वापरलं तर पापडाचा किंवा खिच्याचा आहे ना भरपूर दिवस टिकण्याची गॅरंटी नसते, कडवट असा वास येतो। बघा, उंडा चुरून छान सॉफ्ट झालेला, एकदम मस्त असा उंडा तयार झालेला आहे। आता याचे गोळे करून घेऊयात। बघा, गरम गरम दुसरा पण भाग मी घेऊन थोडं पाणी लावून चुरून घेत आहे। थोडा थोडा करूनच उंडा चुरून घ्यायचा मस्त। बघा, एकदम मस्त असा उंडा तयार होतो, मऊसूत, कुठेही गिठळा वगैरे राहत नाही।
आणि सर्व याचे मी आता गोळे तयार करून घेतलेले आहे. जवळपास 100 उंडे तयार होतात. म्हणजे टोटल 1 किलो बटाटा आणि 1 पाव साबुदाण्यामध्ये 100 पापड तयार होतात. बघा, कुठेही क्रॅक वगैरे येत नाही आहे. छान असा चोपडा गुळगुळीत असा लादा तयार झालेला आहे. बघा, पूर्ण मी गोळे तयार करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर एक मोठा पॉलिथिन घ्यायचा आहे, ज्यावर आपण पापड टाकणार आहे. किंचितही तेल लावायची गरज नाही आहे. आणि जो उंडा होता तो 2 पॉलिथिनच्या मध्ये ठेवून छान असा गोल पापड तयार करून घ्यायचा आहे. हा पापड करण्याचा पहिला प्रकार आहे, जो आपण नेहमी वापरतो. बघा, मस्त असा गोल गुळगुळीत पातळ असा पापड तयार झालेला आहे. कुठेही फाटणार वगैरे नाही आहे. बघा, छान असा पांढरा शुभ्र असा पापड तयार झालेला आहे. बघा, आणि दुसरा प्रकार आता मी तुम्हाला दाखवते. 2 पॉलिथिनच्या मध्ये उंडा ठेवून वरून प्लेटने प्रेस केल्यानंतर थोडा हाताने गोल गोल असा आकार देऊन पातळ जाड जसा पाहिजे तसा आपण करू शकतो. बघा, छोटा पॉलिथिन मोठ्या पॉलिथिनवर असा थापून पापड अल्लादी निघून जातो. कुठेही चिपकत नाही, किंचितही तेल लावलेलं नाही. आणि तिसरा प्रकार म्हणजे उंडा 2 पॉलिथिनच्या मध्ये ठेवून थोडा लाटून घ्यायचा. साईडनी थोडं क्रॅक झाले तरी चालेल. बघा, आणि वरचा पॉलिथिनचा भाग काढून त्यानंतर प्लेटनी किंवा डब्याच्या झाकणाने असा छान गोल आकार द्यायचा आणि साईडच्या कडा काढून टाकायच्या. बघा, एकदम गोल असा पापड तयार होतो. ही एक महत्त्वाची ट्रिक आहे, कारण भरपूर वेळ वाकडा तिकडे जातो किंवा व्यवस्थित येत नाही. त्यामुळे एकसारखे पापड करायचे असतील तर ही ट्रिक नक्की वापरा. बघा, किती गोल गोल छान पापड किंवा खिचे आपण ज्याला म्हणू तयार झालेले आहे. आणि मी घरातच वाळवले आहे, उन्हात टाकायची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता भरपूर असे सुकत पण आले आहे. आणि याच ट्रिकने मी पूर्ण पापड तयार करून घेणार आहे. बघा, छान सुकून झाल्यानंतर एका परातीत मी काढून घेतले आहे. आणि 2 ते 3 दिवस उन्हात छान वाळवून घ्यायचे आहे. आणि उन्हात वाळवताना एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून उन्हात ठेवायचे आहे. बघा, सुकून तयार झाल्यानंतर मी आता तुम्हाला तळून दाखवते. बघा, तेल एकदम कडक गरम नाही करायचं आहे, मीडियम करायचं आहे. आणि छान फुललेला आहे. बघा, कोणी ओळखणार नाही की हा साबुदाणा आणि बटाट्याचा खिचा आहे. बघा, दुप्पट तिप्पट फुललेला आहे छान. आणि पटापट मी असे 4 ते 5 तळून घेते. काही मी जाड केलेले आहे, काही पातळ केलेले आहे. ज्यांना जसे आवडेल तसे करू शकता. बघा, खूप छान फुलत आहे. आणि तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा आणि अशा प्रकारचे करून बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि सर्व तळून झाल्यानंतर बघा, छान पांढरे शुभ्र झालेले आहे. आणि आता मी तुम्हाला एक छान हाताने तोडून दाखवते. बघा, या उन्हाळ्यात नक्की हा प्रकार करून बघा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी.